बसा ना, मी कॉफी माफ करशील मला मिताली? काय बोलताय तुम्ही? आई मी नाही, त्या दिवशी चुकलंच माझं जरा. काय चुकलं? नाही म्हणजे मी रियाला वाढदिवसाच्या दिवशी तुझ्याकडे पाठवलं नाही ना. ते होय, ते मी कधीच विसरून गेले. त्या दिवशी मी तुला ताड बोलणारी आई अचानक तिची माफी कशी काय मागू शकतात? पॉइंट आहे खरा, पण आणखी काही बोलली का तिला? नाही, पण सगळं झालं आणि मी तू कॉफी करायला गेलो तर आई तशाच उठल्या आणि ताडकन निघून गेल्या, काहीच न बोलता. मला त्यांचं वागणं काही कळलंच नाही. काय प्रकारे मिसेस पांगारकर? काय झालं सर? मिस्टर ब्रिगेन्झांची ऑर्डर अजूनही प्लेस केली गेली नाही? मी ऑर्डर ऑलरेडी प्लेस केली आहे सर. बट सर, मी किती वेळा तुम्हा लोकांना सांगितलंय, मला पण परंतु ऐकायला आवडत नाही कोणाकडूनही. हो पण सर. पुन्हा पण पांगारकर मॅडम, तुमच्या सिन्सिअरिटीमुळे हा क्लायंट मी पूर्णपणे तुमच्याकडे दिला होता आणि तुम्हीच मला एक्सक्यूज देता. सर, तुम्हाला कळलं नाही का? काय झालं? लास्ट सॅटर्डेला त्यांचा 3 वर्षाचा मुलगा ऑफ झाला. आपली दुःख आपण आपल्या पाशीच ठेवावे. प्रत्येकाला त्यांची त्यांची आधीच दुःख असतात आणि मग त्यात आणखी आपल्या दुःखाची भर काय घालायची. मी आजपर्यंत घर आणि ऑफिस कायम वेगवेगळं ठेवत आले. तो शनिवारी गेला आणि दुसऱ्या दिवशी रविवारच होता. मला सिंपती अजिबात आवडत नाही आणि मी माझ्या दुःखाचं भांडवल नाही करत. खेद या गोष्टीचा वाटतो की माझ्या पर्सनल प्रॉब्लेममुळे मी मिस्टर ब्रिगेन्झांची ऑर्डर फुलफिल नाही करू शकले. मनोहर, मनोहर, काय अख्खं घर शोधलं, तू इथे काय करतोय आता? नाही ग, असंच विचार करत होतो. कसला? आमच्या ऑफिसमध्ये त्या पांगारकर बाई आहेत ना, त्यांचा 3-4 वर्षाचा मुलगा 8 दिवसापूर्वी अचानक गेला ऍक्सिडेंट. माय गॉड. कशा आहेत त्यांना? आता बरे आहेत, पण त्या बाईने साधी रजा सुद्धा घेतली नाही. वर म्हणाली की दुसऱ्या दिवशी रविवार होता म्हणजे सुट्टीच होती. कशाला उगाच आपल्या दुःखासाठी इतरांना सुद्धा त्रास द्यायचा. कुठे या सगळ्याची कल्पना होती. कोटेशन वेळेवर भरलं नाही म्हणून त्या बाईला एवढं बोललो मी, तरी एका शब्दाने सुद्धा या गोष्टीबद्दल बोलली नाही माझ्याशी. आज काहीतरी संशय आला म्हणून अनघाला विचारलं, तेव्हा ही गोष्ट मला
काही काळापूर्वी तिचा नवरा सुद्धा ऍक्सिडेंट मध्ये असाच गेला होता. हे बापरे, काय अवस्था झाली असेल ना त्यांची. मला असं वाटतं की प्रत्येक माणसाला आपलीच दुःख फार मोठी असल्यासारखं वाटत असतं. त्याला जाणीवही नसते की बाहेरच्या जगात प्रत्येकाला केवढी मोठी दुःख असतात. आपलंच दुःख जोजवत असतो बस. रिअली सॉरी. म्हणजे मला तुझ्याबद्दल असं काही आय रिअली अंडरस्टँड बाबा. कसं असतं ना, आपल्या इमोशन्स आणि प्रॅक्टिकॅलिटीज एकमेकांची स्पर्धा करत असतात आणि त्यातला जो जिंकतो ना तो आपल्यावर अधिराज्य गाजवत असतो. फेज असते ती एक. फक्त ही इमोशनल ब्रेकडाऊनची फेज ना जास्त काळ राहायला नको, बाहेर यायला पाहिजे त्यातून पटकन आपण. मी तुला म्हटलं ना, आय एम रिअली सॉरी. मला असं काही खरंच म्हण. इट्स परफेक्टली ऑल राईट. आय अंडरस्टँड. मी स्वतःला समजावत होते. बरं असतं ना कधी कधी स्वतःला समजावणं, स्वतःला समजावणं. तुला जाऊ दे, झोपूया. थांब ना जरा, बोलूया ना. बोलूया आत्ता. तसंही आपल्याला एकमेकांशी बोलायला वेळ कुठे असतो. बरं, कधी बोलायचं मनात आलं तर दोघांपैकी निदान एकाचं डोकं तरी ताळ्यावर असणं आवश्यक असतं. आज दोघांची वाटते. बर. अरे हो, तुला सांगायचं राहून गेलं. आज कोण आलं असेल घरी? रियाच्या आजी, पल्लूच्या सासूबाई. म्हणजे राजनची आई आली होती हो. इथे. घाबरायसारखं काही नाही झालं, उलट माफी मागायला आल्या होत्या. अचानक आधी रिया आणि पल्लू आल्या होत्या. त्या बराच वेळ थांबल्या. त्यांना उशीर झाला म्हणून बघायला आल्या की काय. मी बघितल्यावर घाबरलेच. म्हटलं आता काय नवीन तमाशा होतोय. तर माफी मागितली रे त्यांनी माझी. रियाला वाढदिवसाला पाठवलं नाही. झाल्या प्रकाराचा मला पश्चाताप होतोय, वाईट वाटतोय. भावनेच्या भरात ओघात मी तुला वाटेल ते बोलले. मला आता त्रास झाला, मला तुझी माफी असं म्हणून आलं रे. हात जोडून वगैरे माफी मागितली. मी कोण माफ करणार त्यांना. बसायला सांगितलं त्यांना. कॉफी घेऊन येते म्हणाले. तर गंमत ऐक ना पुढची. कॉफी आणायला गेले तर ह्या तिघी जण निघून गेला. ती खेळणी आणली होती ती तशीच सोडली. अर्थात उद्या पाठवेन मी ती. पण मला कळतच नाहीये की कॉफी बनवायला गेले, थांबा म्हणलं, त्यांना त्यांच्या वागण्याचं वाईट वाटलं होतं, माफी मागितली, तरी न सांगता अशा अचानक का निघून गेल्या. मला कळलाच नाही हा विरोधाभास त्यांच्या वागण्यातला. मी तू हे नक्की तूच बोलतेस ना? आता आहे का कोण इथे दुसरं? नाही, म्हणजे एवढं सगळं घडून गेलेलं आहे तरी सुद्धा तू अजिबात टेन्स न होता, न रागवता किंवा दुःखी न होता मला हे सगळं सांगतेस. त्यामुळे मला जरा टेन्शन आल्यासारखं. खरंच मला विचार करताना जरा आश्चर्यच वाटलं. अशा निघून का गेल्या त्या? कॉफी करायला गेले ती न पिता. कदाचित तुझ्या हातची कॉफी त्यांना आवडत नसेल. मे बी बोलल्या नसतील तुला. त्यांना आवडली नाही तरी मला खूप आवडत. कॉफी आणतेस? आता कॉफीला वेळ काळ काही नसतं. गप्पाना नसतं ना, तसं कॉफीला सुद्धा नसतं. प्लीज. ओके, आणते. ब्लॅक कॉफी ना? हो.
काय झालं कामाचं निघू मी? पोहे छान झाले होते. मावशी तुम्हाला पैसे पाहिजे होते ना? होय, पोराची औषधं आणायची होती. काय झालं मुलाला? ताप भरला 8 दिवसापासून. डॉक्टर म्हणाले की साथीचा ताप आहे. अरे बापरे, मग आधी बोलला का नाहीत? परत तुमची बी तब्येत 2-3 दिवस झाली बरी नव्हती ना. घ्या ठेवा. एवढे नको 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 ताई, एवढे नको. ठेवा हो, अडी अडचणीला कामाला येतील. मी घरात नसले, साहेब घरात नसले, कुणाला फोन करणार, कुठे धावपळ करणार? जी ताई. हा मावशी, जी ताई. किती वर्षाचा आहे मुलगा? 4 वर्षाचा. घरीच चाललायत ना? कॉर्नरवरच्या मेडिकल स्टोअर मधनं औषधं घेऊ, मी सोडते हा तुम्हाला घरी. ताई, अहो एवढे पैसे दिले, आता आणखीन खर्च कशाला? असू दे हो, आपल्या माणसांसाठी नाही करणार तर कुणास. चला. हा बोला मामा. काय कसं काय चाललंय? चांगलं चाललंय, म्हणजे नेहमी सारखंच. आता छान चाललंय म्हणायचं तर मध्येच काहीतरी निघतच ना. हो ना. आणि आमच्या बहिणाबाई असताना काही ना काही तर निघणारच की. हा? बरं राजन, मुद्दामून फोन केला तुला. काय मामा, काही विशेष? तू बिझी आहेस का कामात? नाही नाही, बोला ना तुम्ही. आहे ना राजन, घरी सगळ्याच गोष्टी मोकळेपणाने बोलता येत नाही. आणि मनोरमेला बाजूला करून आपल्यालाही काही बोलता येणार नाही. खरंय मामा, वाईट वाटतं खरं, पण काय करणार ना. कळतंय मला बेटा. तिचा स्वभाव हल्लीकडे भलताच तुसडा होत चाललाय का रे? म्हणजे तुसडा म्हणण्यापेक्षा हटवादीच जास्त होत चाललंय. म्हणजे मी सांगते ते करा, जमलं तर ठीक, नाही तर मी चालले. तशी ती पहिल्यापासूनच हटवादी. आई वडिलांनी लहानपणापासूनच लाडावून ठेवलेली. मलाच काय ती फक्त उलट बोलत नाही. हो मामा, म्हणून तर आम्ही काही गोष्टी मी आणि पल्लू तुमच्याशीच तर बोलतो. हो, म्हणूनच मी आता फोन केला तुला, तू ऑफिस मध्ये असताना. मामा, काल आई मितालीकडे जाऊन आली. म्हणजे तिने माफी वगैरे मागितली म्हणे. आमच्या बहिणाबाईंनी माफी मागितली? हो मामा, म्हणजे खरं तर मला सुद्धा आश्चर्यच वाटलं. लढाई पूर्वीचं निशाण असेल रे बाबा. सांभाळून राहा दोघंही. तशी पल्लू पण खूप घाबरलीये. छे, घाबरायचंय काय त्यात? पल्लवीला म्हणावं, अजिबात घाबरू नकोस. हा मामा खमक्या आहे तिच्या सासूला सरळ करायला. हो मामा. ती जास्तच काही करायला लागली तर मला फोन करायचा. हातातली सगळी कामं बाजूला ठेवून तिकडे येईन. ओके? ओके मामा. मामा, अशा वेळी तुमचाच तर आधार वाटतो आम्हाला. कधीही हाक मार बेटा, मी तुमच्या बरोबरच आहे. आणि बाकी काही नाही. सहजच फोन केला होता चौकशीसाठी. आणि पल्लवीला सांग विचारलंय म्हणून. हो हो. मध्ये कधीतरी चक्कर टाकेन. हो मामा, थँक्यू. थँक्यू. आणि ते कशाबद्दल रे? काही नाही, असंच. चल ठेवू फोन. हा, ओके मामा. बाय. हो हो हो, बाय बाय बाय.
त्यातली लेटर्स जरा रिटाईप करून घ्यायची आहेत. ओके सर. म्हणजे मी नजरेखालून घातलेली आहेत तरी एकदा पांगारकर मॅडमना नजरेखालून घालायला सांग. सर पांगारकर मॅडम रजेवर आहे, परवा जॉईन होतील त्या. हो, माझ्या लक्षातच आलं नाही. काही कॉन्टॅक्ट झाला का, म्हणजे कशी तब्येत त्यांची आहे वगैरे? हां, मी कालच जाऊन आले, बऱ्या आहेत त्या तशा. गुड. May I please come in, Mr. Manohar Rajadyaksh? हो 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 हो, प्लीज डू कम इन. अनघा, 2 कॉफी प्लीज. येस सर. बसा. धन्यवाद. आज कसं काय इकडे? बिझी आहेस? नॉट मच. नाही, पण तू कसा काय इकडे? अरे ते अगदीच सहजच म्हणजे. आम्ही लहानपणापासून ओळखतो मी तुला. आयुष्यात कुठलीही गोष्ट सहजच करणाऱ्यातला नाही आहेस. अम्या येस. अरे नाही, मी आलो मुद्दाम असं. म्हणजे ऑफकोर्स आय वॉज पासिंग बाय, म्हटलं असेल तर बघूया, असलं असतं बोलूया. आता बोल. एनी प्रोग्रेस? मी टू. आय थिंक शी इज जस्ट फाईन. गुड. मी म्हणालो होतो ना, लेट हर टेक हर ओन टाइम. म्हण्या, एक सांगशील? काय? गेल्या काही महिन्यातला तुमचा एकमेकांबरोबरचा सहवास किती प्रमाणात आहे? घरी असतो की एकत्र? घराव्यतिरिक्त म्हणतोय. ओके, म्हणजे आउटडोअर? नाही, म्हणजे 6 महिन्यात तरी नाही. वेल, मग आता ताबडतोब एक काम करा. सगळी कामं दोघांनी बाजूला ठेवा आणि 4 दिवस मस्तपैकी बाहेर जा. बाहेर म्हणजे कळतंय ना, लोणावळा खंडाळा नाही. असं मस्तपैकी कुलू, सिमला, मनाली. अरे पण असं अचानक? अचानक? वेड्या 6 महिने कुठे गेला नाही तुम्ही बाहेर, आणि अचानक? नाही, म्हणजे तुला असं अचानक का सुचलं असं विचारतोय मी. हे बघ काय ना, हे सगळं काही नुकतंच घडून गेलं. शी इज फाईन, गुड. पण अजूनही हे सगळं कुठेतरी तिच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये साचलेलं असणारच, आणि ते कधीही उफाळून बाहेर येऊ शकतं. खास करून ती एकटी असते, आणि आपल्याला ते तसं व्हायला नकोय. कळतंय ना तुला मी काय सांगतोय? सो आय वुड सजेस्ट, जितक्या लवकरात लवकर जमेल तितक्या लवकर बाहेर निघा. माने, हे सगळे विचार तिच्या मनात पुन्हा उसळी मारण्यापूर्वी बाहेर निघा. एव्हरीथिंग विल बी ऑलराईट. अरे या सगळ्या क्लायमेटपासून ती बाजूला राहील, तुझ्यासोबत राहील. त्यामुळे दुसरा कोणताही विचार तिच्या मनात येणार नाही. गॉट इट? या, आय विल मॅनेज. यू हॅव टू. आणि टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना. मी ठरवतो काय ते. हां, बट ॲज अर्लिएस्ट. येस. गुड. चला, यासाठी चालू होतो मी. निघतो आता. ए थांब ना, कॉफी तर संपव. काय करते पिल्लू? इथं मावशीने दिलेला गिफ्ट बरोबर खेळते.
त्या दिवशी मी तुझी माफी मागितली कारण हे अहो माफी मागण्यासारखं काही झालेलं नाहीये. मी पुन्हा तुम्हाला सांगते, तुम्ही उगाच मी म्हणलं ना मिताली, त्या दिवशी सारखा मनाचा मोठेपणा जो तू दाखवलास तो माझ्याकडे हवा होता ग. सगळं अगदी हाताबाहेर जायला लागतं. म्हणजे काय करावं खरंच सांगतो, मला काहीच सुचत नाही. मला कल्पना असते हे सगळं क्षणिक आहे, पण ते जे काही क्षण असतात ना ते फार त्रासदायक असतात.